चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव येथील 30 वर्षीय युवकांची झोपेत हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव येथे 30 वर्षीय युवकाचा घरी झोपलेला असताना खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणाचा एकाच दिवसात छडा लावत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतक नितेश मंचित पवार हा 20 ते 25 दिवसापासून नेर तालुक्यातील अकोली या गावी सासरवाडीत गेला होता। सासरवाडीत काही वादविवाद झाल्यामुळे 28 जुलैला तो परत शिरसगावला आला। यानंतर 29 जुलैला दुपारी 2:30 वाजता घरचे सर्व सदस्य शेतात गेले असताना नितेश पवार हा घरी एकटाच झोपलेला होता। आरोपी दीपक रतन पवार याचा मृतक नितेश सोबत जुना आपसी वाद होता। नितेश हा घरी एकटाच झोपला असल्याची माहिती केवल चौदास भोसले याने दीपक पवारला दिली। यानंतर दोन्ही आरोपी नितेशच्या घरी गेले। दीपक पवार याने जड वस्तूने नितेशच्या डोक्यावर मारून खून केला। यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते। यानंतर ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणला। या घटनेचा कोणताही ठोस सुगावा सुरुवातीला पोलिसांच्या हाती लागला नव्हता। यानंतर ठाणेदार दीपक वानखडे यांनी 2 वेगवेगळ्या टीम बनवून तपासाची चक्रे वेगाने फिरविली। यामध्ये दीपक रतन पवार हा घटनास्थळी येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यांनी दीपकला संशयित म्हणून ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले। तसेच दुसरा आरोपी केवल चौदास भोसले याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यालाही ताब्यात घेतले असता त्याने दीपकला मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे। 7ला साधारणतः 2:30 वाजताच्या दरम्यान आम्हाला तेथील पोलीस पाटलांनी सांगितले की शिरसगाव कोरडे येथे एक इसम रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेला आहे। म्हणून मी आणि स्टाफ आणि माझे अधिकारी घेऊन गेलो असता नितेश पवार वय 30 वर्ष राहणार शिरसगाव कोरडा हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला होता। त्याचा कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यावर घाव मारून त्याला जखमी करून त्याचा खून केला होता। म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केला, डेड बॉडी PM साठी पाठवली आणि आम्ही आरोपी शोधकार्य 2 टीम तयार केल्या। कोणताही क्ल्यू नव्हता तिथे, परंतु आम्ही बरीच मेहनत घेतली आणि शेवटी आम्हाला माहिती मिळाली की दीपक पवार हा शिरसगाव कोरडेमध्ये येऊन गेला। म्हणून आम्ही सर्व लक्ष दीपक पवारवर केंद्रित केलं आणि आम्ही असे काही साक्षीदार शोधून काढले की दीपक पवार हा शिरसगाव कोरडेला आला होता आणि नितेशला भेटला होता। त्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचाच एक साथीदार केवल भोसले वय 23 वर्ष हा शिरसगाव कोरडेमध्येच राहणारा होता। जो मृतक आहे त्याच्या घरा शेजारी राहणारा होता। त्या दोघांनी दीपक पवार आणि केवल भोसले या दोघांनी मिळून जुन्या वादावरून नितेशचा खून केला आणि अशी बतावणी केली होती की मी त्या गावात गेलोच नव्हतो। तो गौरखेड्याला गेला आणि एका मंदिरात जाऊन त्यांनी जेवण केलं आणि तो असा दाखवत होता की या घटनेला माझा काही संबंध नाही। परंतु आम्ही योग्य पुरावे प्राप्त करून रात्री दीपक पवार आणि केवल भोसले त्याला अटक केली। आता त्याचा आज आम्ही तिथं पिशार घेणार आहोत आणि त्यांनी गुन्ह्यात जे काही साहित्य वापरलेलं आहे ते जप्त करणार आहोत। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।